श्री गुरुदेवांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून म्हणजे दत्तात्रय निवासापासून 5-6 किलोमीटर अंतरावर येथील आश्रमाचा एक भाग म्हणजे स्वामी नृसिंह सरस्वती तपोवन. इथं आश्रमाची गोशाला, देवांच्या पूजेसाठी लागणारी फुलं आणि आश्रमासाठी लागणारा भाजीपाला इथे होतो. परमपूजनीय श्री गुरुदेवांच्या सान्निध्यात माणसांना आनंद होईल यात नवल नाही, परंतु मुकी जनावर लता पल्लवीही आनंदित होतात. तपोवन नगर औरंगाबाद रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत आहे. या रस्त्यावरून हजारो वाहने ये जा करतात, पण परमपूजनीय गुरुदेवांची गाडी तपोवनाच्या रस्त्याकडे वळली की गोशाळेतील गायी हंबरायला लागतात. अरे दुनिया अरे अरे हे काय मस्ती करण्यासाठी व्यक्ती. दिवसांची स्थापना झाल्यावर काही भाविकांनी अशी इच्छा व्यक्त केली त्या ठिकाणी वेदविद्या शिकवावी. पण वेदविद्या शिकवताना हे गावाच्या बरंच लांब आहे, जवळजवळ 5 मैल लांब आहे. तर ते हे जेव्हा जमीन आम्हाला अर्पण केली त्यांनी, ह्या जमिनीचा सदुपयोग म्हणून आम्ही तपोवन निर्माण केलं आणि ह्या तपोवनामध्ये सगळ्यांना आनंद मिळावा, सगळ्यांचं चांगलं व्हावं ह्या हेतून हे स्थापन केलं. आणि या ठिकाणी एक मारुती मंदिर उभं केलेलं आहे, दक्षिणामुखी मारुती आहे. हा दक्षिणामुखी मारुती याचा अर्थ असा की भारताच्या दक्षिणेला लंका आहे आणि त्या लंकेवर विजय म्हणून त्यांनी आपलं नाव प्रसिद्ध केलं, म्हणून त्याला दक्षिणामुखी मारुती म्हणतात. की लंकेमध्ये विजय मिळाला, रावणाचा नाश करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती पावलं टाकली, सीतेचा शोध घेतला आणि म्हणून त्या मारुतीला दक्षिणामुखी मारुती म्हणतात. मारुती हा एकच देवता अशी आहे की दक्षिणेकडे तोंड केली असताना अतिशय प्रसन्न असते. बाकीच्या देवदेवता ज्या आहेत त्या दक्षिणेकडे मुख करून कोणी येईल. फक्त मारुती एकच शक्ती आहे की जे काळाचा काळ होऊ शकतो. आणि ह्या इथून या ठिकाणी मारुती देवालय निर्माण केलं आणि त्या ठिकाणी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव होतो. हनुमान जयंतीला गावातले आपले जे भक्त आहेत ते सर्व येतात, त्याची उपासना करतात. तिथे जे ठाणेकर आहेत त्या ठाणेकरांनी ही सगळी व्यवस्था केली, नाना प्रकारचे वृक्ष लावले, फुलझाडं लावले, अतिशय कष्ट केलेली व्यक्ती. त्या ठिकाणी मी 18 दिवस मुक्काम केले. पण आता ह्या दिवसेंदिवस म्हणजे प्रकृती साथ देत नाही म्हणून येत. शंकराचार्याने सुद्धा फार आवडले. जनावर सांभाळतो ती गोधन ही आपली संपत्तीच आहे पूर्वापार. ते गोधन सांभाळतो, तिथे सगळे वटवृक्षाचे आहे, वल्ली वृक्ष हे सगळं सांभाळतो. त्याकरता नोकर नेमलेले आहेत. तर ह्या सर्वांनी हे सगळं आपलंच नाही. तर संस्था जरी हे पाहत असते तर आपल्या सर्व भक्तांचं हे ठीक आहे. माझ्या नावावर जरी ते असतं, दत्त देवस्थानच्या नावावर, तर हक्क सगळ्यांचा आहे. आणि ह्या वनामध्ये मुद्दाम लोकांना मी परवानगी दिली, तुम्ही जाऊन पाहून या, गायांचं पहा. गायाचं मन हा उद्दिष्ट नाही, पण गाय ही अतिशय सुलक्षणीय असते. मी जेव्हा नाथद्वारला गेलो होतो तर नाथद्वारला गेल्यावर गायीचा कळप पाहण्यासाठी गेलो. तिथं 1200 गायी आहेत. पण मी तिथं पोहोचल्यावर ह्या गाय जशा अंबरतात तशा त्या अंबरत. सोडल्यानंतर त्या सगळ्या माझ्या पैसे आल्या. गारडा घातला, त्याचे फोटो आहेत शाळेमध्ये.
असं एक जनावर हे असं असतं की परिचयाशिवाय ते कोणा जवळ येऊ देत, पण माझ्या जवळ येऊन उभं राहिले आणि माझ्या अंगाचा वास काय घ्यायला आला तर काय करायला. मग त्याला जेवढं खाऊ घालता येईल तेवढं खाऊ घातला मी आणि तिथून निघालो. ही गाय हे सुलक्षणी मानली जाते की जिला सत्पुरुषांची जाण आहे. तिला माता म्हणण्यापाठीमागे हाच हितोय की सत्पुरुषांची जाण आहे आणि तिच्या दुधापासून पोषणही चांगलं होतं. तर ह्या दुधांचा उपयोग आम्ही देवदेवतेच्या अभिषेकासाठी करतो. हे दूध शक्यतो आम्ही विकत नाही. आता कालमान परिस्थिती अशी विचित्र आलेली आहे की फुकट द्यायला जर सुरुवात केली तर आम्हाला पावशेर सुद्धा शिल्लक राहायचे. त्या दुधाचा विक्रय करून ते दूध ह्याच गायांचे पैसे ह्याच गायांसाठी वापरले जातात. पण मुद्दाम आम्ही त्या गाया सांभाळलेल्या आहेत. शक्यतो गाय विकत नाही. जर कालवड झाली तर सांभाळतो. आज काही नाही म्हणलं तरी 15 जनावर आहे. या ठिकाणी सगळी फुलं झाडं लावली जातात. 30 फुलं देवासाठी उपयोगी येतात. आसपास कुठेही पाणी नाही. अगदी आश्चर्यकारक गोष्ट आहे. पाणी नाही कुठं. पण जे पाणी आहे ते सगळं खालं आहे. पण इथं जे पाणी आहे ते सर्वात गोड पाणी आहे. बोरिंगला पाणी लागलेलं आहे, विहिरीला पाणी लागलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. देव याला म्हणतात. देव हा काय प्रत्यक्ष समोर दिसत नाही. पण परिस्थिती योग्य करतो त्याला देव म्हणतात. त्याप्रमाणे